जाऊ द्या. कालचा दिवस इतके काम केले, इतकं सारे कांड केले दिवसभर, पण रात्री म्हणजे शेवट मात्र स्वीटच झाला. झाला असं की सकाळी सकाळी मी स्वयंपाक करत होते. दोन्हीही गॅसवरती 2 साईडला 2 भाज्या शिजायला टाकल्या होत्या. एकीकडे सुकी गवारीची शेंग आणि दुसऱ्या बाजूला वांग्याची भाजी. चपात्या वगैरे केलं आणि ऑलमोस्ट माझा सगळा स्वयंपाक होत आला होता. तेवढंच सासूबाई बोलल्या की आपल्याला स्टोरूममध्ये सगळे डब्बे, सगळे भांडे रॅकवरचे घासायचे आहेत. मग आम्ही ते सगळे मोकळे केले, घासायला काढले आणि घासून बाहेर वाळत घातले. तेवढ्यात आला पाऊस. पण आम्ही काही थांबलो नाही. आम्ही ते सगळं कंप्लीटच केलं आणि सगळी वाळून त्यात सगळं सामान भरून ट्रॅकला परत लावून दिलं. ते सगळं आवरलं. त्यानंतर 4 वाजता थोडासा वेळ होता. मला लाडू बनवायचे होते आणि ते मी कसे बनवले, कशासाठी बनवले त्याचा व्लॉग मी टाकलेला आहे. तुम्ही नसेल बघितलं तर नक्की बघा. त्यानंतर संध्याकाळी एवढं मनाला लागलं, खूप वाईट वाटलं. पावसामुळे कदाचित आमची तुळसच तुटली. त्यामुळे आता मी नवीन तुळस पण घेणारच आहोत. मग मी रात्री सायशाचा अभ्यास घेत होते आणि तेव्हा ती रडत होती की मला नवीन स्केल आणि नवीन पेन्सिल पाहिजे. मग मी तिला तिचं सगळं सामान काढून दाखवलं. खोडरबर, शॉर्पनर, स्केल, पेन्सिल, पेन एवढं सगळं सामान आहे. आत्ताची फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि एवढा सगळा पसारा आणि अजून तिला पाहिजे होतं. ही पोरगी कुणालाच घाबरत नाही. जे पाहिजे ते पाहिजेच असतं. अजून पुढे काय काय घ्यावं लागणार आहे, काय काय करावं लागणार आहे देव जाणे. असो, हे सगळं हेडॅक तर झालीच झाली, पण नंतर रात्री शौर्याने खूप सारं स्वीट जसं की लॉटी चोकोपाय, डेअरी मिल्क आणि कपकेक घेऊन आले होते. त्यामुळे एंडिंग मात्र स्वीट झाली.